श्री अग्रसेन समितीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न। दिनांक 23 जून 2024 रोजी अग्रसेन भवन वसरणी येथे श्री अग्रसेन समिती नांदेड, अग्रवाल जिल्हा महिला मंडळ व वृक्षमित्र फाउंडेशन नांदेडच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी बनारस दासजी अग्रवाल, धर्मप्रकाश अग्रवाल, डॉक्टर दीपक पित्ती, नरेशजी गोयंका तसेच गीतादेवी अग्रवाल, गिरिजाशंकर गुप्ता, रमेश अग्रवाल या कार्यक्रमाचे आयोजक अग्रसेन समिती नांदेड, अग्रवाल महिला मंडळ नांदेडच्या वतीने करण्यात आले होते। आज बोलो अग्रसेन महाराज की जय। आजच्या या दिवशी आम्ही वृक्षारोपणचा जे कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यात वृक्षमित्र फाउंडेशन, जिल्हा महिला मंडळ व अग्रसेन समिती यांच्या सहकार्यानं वृक्षारोपणचा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे। तसंच युवा मंच हे दरवर्षी स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन करते, तर सगळे उत्साहानं आम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करतो। यावर्षी पण सगळेजण उत्साहात सगळे वयोगटातले सगळेजण त्याच्यात पार्टिसिपेट करत आहेत। तरी मी या टुर्नामेंटला अध्यक्ष या नात्याने शुभेच्छा देतो। धन्यवाद। यावर्षी भारतामध्ये सगळ्यांनाच या गोष्टीची जाणीव झालेली आहे, कारण उत्तर प्रदेश वगैरेमध्ये टेम्परेचर 50च्या वरती गेलं होतं, नांदेडमध्येही उष्णता फार होती। तर सगळ्यांना या गोष्टीची जाणीव झालेली आहे की आपण वृक्षारोपण करावं आणि वातावरण चांगलं राहावं याच्यासाठी प्रयत्न करावे। अग्रसेन भगवान की जय। मी प्रदीप मोदी, उपाध्यक्ष श्री अग्रसेन समिती नांदेड। आज श्री अग्रसेन भवन नांदेड वसरणी येथे युवा मंचतर्फे महा क्रिकेट चं आयोजन केलेलं आहे। त्यात विशेष म्हणजे अग्रवाल समाजाचे सर्व वयोगटातील इवन 9 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतचे सर्व जण सहभाग घेतात। त्यात महिलांचा सहभागही आवर्जून असते आणि त्यांची टीम केलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात हा आयोजन केलेलं असते नवयुवक युवा मंडळातर्फे। त्यासोबतच अग्रसेन समिती नांदेड आणि आज विशेष म्हणजे या टुर्नामेंटच्या निमित्ताने अग्रसेन भवन येथे महानगरपालिका, वृक्षारोपण मित्रमंडळ आणि अग्रसेन समिती इवन दो अग्रवाल महिला मंडळ, जिल्हा महिला मंडळ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज भवन येथे वृक्षारोपण आमच्या समाजाचे ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तींच्या मार्फत करण्यात आले। त्यात आमचे अध्यक्ष श्री रवींद्रजी भारतीया, आमचे सचिव श्री सुरेशजी गुप्ता यांचंही खूप मोलाचं सहकार्य भेटलं। इवन दो आमचे समितीचे कोषाध्यक्ष आहे अमित सत्यनारायणजी अग्रवाल, त्यासोबतच राहुल सिंघानिया नवयुवक मंडळचे अध्यक्ष आहे, पियुष कोषाध्यक्ष आहे, अनिकेत मोदी सचिव आहे। त्यासोबतच क्रिकेटसाठी इथं आवर्जून आम्हाला सहकार्य करणारे आमच्या समाजाचे गौरव भारतीया, डॉक्टर भारतीयाजी, त्याच्यासोबतच मधुसूदन गुप्ता यांचंही आम्हाला खूप सहकार्य भेटलेलं आहे। सर्व अग्रवाल समाजाचं आणि वृक्षमित्र फाउंडेशनचं इवन दो महिला मंडळाचं मी खूप महानगरपालिका यांचंही मी आभार व्यक्त करतो। त्यांनी आम्हाला सहकार्य करून आजच्या या कार्यक्रमात आम्हाला सहकार्य केलं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हरित नांदेड अभियान नांदेड शहरामध्ये आपण आता चालू केलेलं आहे आणि त्या अंतर्गत आज अग्रवाल समाज अग्रसेन भवनमध्ये आपण एक 15 झाडांची लागवड केलेली आहे। माननीय आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 25,000 झाडांचं शहरामध्ये मोठं नियोजन आहे। त्या अंतर्गत आज इथे सुरुवात झालेली आहे आणि मला सर्वांना आवाहन करायचं आहे, लोकांना सर्वांना, की नांदेड शहराचं वाढतं तापमान आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्यासाठी फक्त एकच उपाय आहे आणि वृक्ष लागवड करणे, त्याचं संगोपन करणे। प्रत्येकाने या अभियानामध्ये सहभाग घ्यावा अशी मी विनंती करतो। वृक्षमित्र फाउंडेशन, बाबा लंगर साहेबचे बाबा बलविंदर सिंगजी आणि 25 सामाजिक संस्था आणि मनपा हे सर्वजण मिळून हे काम करीत आहोत। धन्यवाद।